महाबळेश्वर मिनी काश्मीर अशी याची ओळख आहे। पावसाळा सुरू झाल्यामुळे सध्या महाबळेश्वर फुलून गेलंय, ओले चिंब झालंय। इथले विविध पॉइंट्स, इथले धबधबे पर्यटकांना साथ घालतायत। चला तर मग आपणही जाऊया इथल्या वातावरणात। गर्द झाडी, दाट धुकं आणि मस्त बरसणारा रिमझिम पाऊस, या वातावरणाचा अनुभव घेत आपण सारं काही विसरून जातो। पावसाळी पर्यटनाचा मुख्य भाग म्हणजे महाबळेश्वरचा प्रसिद्ध लिंगमळा धबधबा आणि लिंगमळा डोह। या काळात लिंगमळा धबधबा परिसराला भेट देणं ही पर्यटकांसाठी खास पर्वणीच असते। मुख्य लिंगमळा धबधबा, त्याच्या सुरुवातीला डोह, घनदाट वृक्षराजीमधून जंगल भ्रमंतीचा येत असलेला सुखद अनुभव आणि सभोवतालच्या निसर्ग सौंदर्याची भुरळ या हंगामात या धबधबा परिसराला भेट देणाऱ्या पर्यटकांना पडतेच। मुसळधार पावसामुळे 600 फूट उंचीवरून वेण्णा नदीत कोसळणारा लिंगमळा धबधबा ओसंडून वाहू लागलाय। या आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी राज्यभरातूनच नव्हे तर इतर राज्यातून देखील पर्यटक येऊ लागलेत। महाबळेश्वर वाई रस्त्यालगत लिंगमळा धबधबा पर्यटकांचं खास आकर्षण आहे, पण सहजासहजी त्याचं दर्शन होत नाही। 2 किलोमीटर पायपीट केली की धबधब्याचं असं नयनरम्य दृश्य नजरेस पडतं। निसर्गाचं वरदान असलेला लिंगमळा धबधबा 3 टप्प्यात कोसळतो। असा 3 टप्प्यात कोसळणारा हा देशातला पहिलाच धबधबा आहे। पहिला टप्पा 250 फूट, दुसरा टप्पा 200 फूट, तर तिसरा टप्पा 150 फुटाचा आहे। या प्रवासानंतर हा फेसाळणारा धबधबा वेण्णा आणि कृष्णा नदीत सामावतो। एकूणच महाबळेश्वरमधील पर्यटनाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर पावसाळ्यात एकदा तरी महाबळेश्वरमधल्या लिंगमळा धबधबा पाहायलाच हवा। विकास भोसलेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सातारा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।